नमस्कार मित्रांनो, संतोष बोलतोय. शब्दांची झाली फुले या चॅनलवर मी आज माझा एक लेख आपणासमोर दृकश्राव्य माध्यमाच्या स्वरूपात सादर करत आहे. लेख काय म्हणा, त्यात कविता आहेत, त्याच्यात गाणी आहेत, एक स्फुट लेख म्हणा, काही म्हणा, पण तुम्हाला तो नक्की आवडेल. हा खरं तर पावसाळ्याच्या आधीच लिहिलेला लेख आहे, परंतु आता पावसाळा संपल्यानंतर मी तुमच्यासमोर या चलचित्राच्या माध्यमातून सादर करत आहे. लेखाचं नाव आहे मनातला पाऊस. आता पावसाळा येईल, मन पुन्हा ओलं होईल, छत्री उघडू उघडू म्हणता चिंब चिंब होऊन जाईल, चिंब चिंब होऊन जाईल. उन्हाने जी काहिली उठते ती शांत आणि थंड करण्याचे काम मान्सूनचा मनातला आणि बाहेरचा सुद्धा मोठा पाऊस करतो. अर्थात त्याची बरीच वाट पाहावी लागते. शहरातले लोक AC लावून बेजार होतात, दुपारचे बाहेर पडायचे टाळतात. पंखा तर आता 5वीला पुजलेला. कारमधील AC कधी थंड लागत नाही, थंडीत मात्र तो थंड लागतो. अशा वेळेस मत्तीला धावून येतो तो मान्सूनमधला पहिला मोठा पाऊस. अर्थात पहिल्या पावसाने जमीन थंड होत नाही, त्यासाठी 3-4 पाऊस पडून जावे लागतात व त्यानंतर एक मोठा पाऊस येतो. तो मात्र हवेत गारवा निर्माण करून जातो. सध्या नेमके हेच झाले आहे. हा लेख पावसाळ्याच्या आधी लिहिलेला आहे, म्हणून आत्ता मी असं म्हणतो आहे. गारवा नावाच्या एक गाण्याच्या अल्बमची कॅसेट आमच्या तरुणपणी बाजारात आली होती. अतिशय सुंदर गाणी त्यात होती आणि तीही सर्व पावसावरची. या अल्बममधील हे गाणे अप्रतिम आहे. याच्या काही ओळी पाऊस पडल्यानंतर मनात गर्दी करतात. सुरुवातीला गद्यात आहे, ऊन जरा जास्त आहे असं दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो, उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावेरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गारगार कातर वेळ. चक्क डोळ्यासमोरून ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगामध्ये कुठून गारवा येतो, गारवा. गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा. नवा नवा प्रिय नभात ही चांदवा. नवा नवा गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा. नवा नवा प्रिय मनात मनात ही ताजवा. नवा नवा गारवा आकाश सारे माळून तारे, आकाश सारे माळून तारे. आता रुपेरी झालेत वारे, अंगभर थर 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 नाचवा. नवा नवा प्रिय तुझा जसा तुझा जसा गोडवा. नवा नवा गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा. नवा नवा प्रिय नभात ही चांदवा. नवा नवा गारवा. हे गाणे आपण ऐकले नसल्यास नक्कीच ऐका.
तुमचे मन तरुण आणि टवटवीत होईल. पावसाची गंमतच खरी ही असते. ऊन मी म्हणत असते आणि त्यानंतर जून महिन्यात आभाळात ढग येऊ लागतात आणि हे ढग वाऱ्याबरोबर आपला खेळ खेळतात. त्यांची गर्दी होते. वाऱ्याचा खेळ, अचानक वाऱ्याचे बंद होणे आणि प्रचंड दमटपणानंतर जोरात पावसाची सर येणे आणि ही सर आल्यानंतर जमिनीचा एक विशिष्ट सुगंध नाकात साठवणे. कधीकधी कोल्ह्याचे लग्न पण लागते. म्हणजे थोडक्यात ऊन आणि पावसाच्या लपाछपीचा खेळ चालू होतो. पाऊस पडल्यानंतर हवेत गारवा व जमिनीवर हिरवळ पसरते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाची धावपळ चालू होते. याच महिन्यात कोकिळ गुंजन मध्यरात्री व पहाटे कानात रमते. डोंगर हिरवी रजई अंगावर घेऊन सुस्त होतात. जलप्रपात बघून डोळ्याचे पारणे फिटते. विशेषतः डोंगराळ भागात जसे की मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, श्वेत रंगाचे ढग अलगदपणे खाली येतात व एखादा प्रख्यात चित्रकाराच्या लँडस्केपसारखे आपल्या आजूबाजूला फिरू लागतात. मनातला पाऊस हृदयात वादळ निर्माण करतो. जुन्या आठवणी डोक्यात पिंगा घालू लागतात. या दिवसात खरं तर महाबळेश्वर किंवा माथेरानला जायला हवे, परंतु आपण उन्हाळ्यात या ठिकाणी जातो. पण या ठिकाणचे पावसाळ्यातले सौंदर्य वादातीत सुंदर असते. डोंगर माथ्यावरून ढगांची झालर कधीतरी बाजूला सरकते आणि दरीची भव्यता पाहून मन कधीकधी घाबरते तर कधीकधी दिपून जाते. अशा या पावसाळ्यात वर्षा सहली करायला हव्यात, पण त्यासाठी आपली तब्येत व्यवस्थित ठेवायला हवी, जेणेकरून सहलीची मजा घेता येईल. पावसांच्या सरी बघताना आपल्यालाही कधीकधी मनसोक्त कोसळावेसे वाटते व धाय मोकलून रडावेसे सुद्धा वाटते. रडले की मन कसे मोकळे होते. मनात अडी ठेवून न बोलण्यापेक्षा स्पष्ट बोलणे बऱ्याच वेळेला कितीतरी फार चांगले असते. पिरपिर पावसापेक्षा धोधो सोलापूरचा पाऊस कधीही चांगला, एकदाचा मोकळा होऊन जातो. अशा या मनातल्या पावसात आपले मन रोमॅन्टिक होते. हे सृष्टीचे नवे रूप बघून अचंबित व्हायला होते. मनातल्या आशा पल्लवित होतात. जुनाट वटवृक्षांना सुद्धा पालवी फुटू लागते. झऱ्यातले पाणी खळखळून वाहू लागते. विहिरी तुडुंब भरतात. नद्या दुथडी भरून वाहू लागतात. शेतकऱ्यांच्या, जनावरांचा, पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न सुटतो. शेतकरी राजा, बळीराजा सुखावला जातो. खरं तर बळीराजा नसला तर आपले काय हाल झाले असते याचा कधीतरी आपण विचार करायला हवा. असो, कधीकधी आपले मन देखील उन्हाळ्यातल्या उन्हासारखे तापलेले असते. कधी आपणच राग येतो, कधी कोणाचे वागणे खटकते, तर कधी एखाद्याचा उगाचच राग येतो, तर एखादी व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागलेली असते व वातावरण तापलेले असते. अशा वेळेस मनातल्या पावसाच्या गरज असते. मनातला पाऊस पडावा लागतो. मग असा पाऊस कधीतरी डोळ्यातून तर कधीतरी शब्दातून बाहेर पडत असतो व तो बाहेर पडणे ही काळाची गरज असते. आपल्या माणसासोबत असा मनातला पाऊस बाहेर पडणे आवश्यक असते. चला तर मग सगळ्यांना या पावसाळ्याच्या मनापासून शुभेच्छा. गरमागरम भजी खात व वाफाळलेला चहा पीत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही वर्षा सहल करावी अशी मनापासून इच्छा. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे मन सुलगवणारे, मन बहकवणारे हे गाणे. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन, पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था चल, अब के बरस क्यों सजन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन. रिमझिम गिरे सावन. ह्याचे अनेक कडवी आहेत, पण हे लेडीज किंवा लता मंगेशकरनी म्हणलेलं हे गाणं आणि त्याच्या काही कडवे, त्यातलं एखादं कडवं मी तुमच्यासमोर सादर करतो आहे. आणि याचबरोबर आपणास हा लेख किंवा दृकश्राव्य माध्यमातील चलचित्र आवडल्यास ते लाईक करावे, माझे चॅनलही सबस्क्राईब करावे, त्यावरील तुमच्या कमेंट्स किंवा प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात, जेणेकरून लिहिण्याचा व व्हिडिओ तयार करण्याचा हुरूप वाढेल. नमस्कार. संतोष कुलकर्णी आपली रजा घेतो. धन्यवाद.